नमस्कार, मी निलेश खरे. प्रत्येक बातमी मागे दडलेली असते एक बातमी आणि त्या बातमी मागे असतो एक चेहरा. या बातमी मागची बातमी आणि बातमी मागचा चेहरा आम्ही तुमच्या समोर आणत असतो आणि त्यासाठी मांडत असतो बातमीचा 7/12. आजची बातमी कुवेतमधील एका गायकानं गायलेल्या गाण्याची. आता तुम्ही म्हणाल गाण्याची ती काय बातमी, पण कुवेतमध्ये जे गाणं गायलं गेलंय ते राम मंदिर निर्मिती व्हावी यासाठी गायलं गेलंय असं सांगितलं जात आहे. कशावर? तुमच्या आणि माझ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर. खरोखर हा प्रकार घडलाय का? सुषमा स्वराज त्या ठिकाणी हजर होत्या का? अगोदर बातमी बघूयात, मग बातमी मागचं सत्य जाणून घेऊयात. कुवेतमधील शेखने का अडवले हिंदुत्वाचे सूर? जो राम का नहीं मेरे काम का नहीं. या गायकाने का केली राम मंदिराची मागणी? बोलो राम मंदिर कब बनेगा. राम मंदिरासाठी गाणं म्हटलं म्हणून शाबासकी. आज कलयुग में राम भक्तों को अपना राम चाहिए. कुवेतमधील एका गायकाचा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. यामध्ये एक शेख चक्क हिंदीतून गाणं गाताना दिसतोय. बोलो राम मंदिर कब बनेगा. त्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूब वरून अनेकांनी शेअर केलाय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज कुवेत दौऱ्यावर असताना या शेखने गाणं म्हणून राम मंदिर निर्माणाची मागणी केल्याचं बोललं जात आहे. आज कलयुग में राम भक्तों को अपना राम चाहिए. हा शेख कोण आहे आणि त्याने राम मंदिराची मागणी का केली आहे, किंबहुना खरंच केली आहे का, हे जाणून घ्यायला हवं. कारण हा व्हिडिओ आगामी लोकसभा निवडणुकीच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतोय. जो राम का नहीं मेरे काम का नहीं. आता पाहूयात बातमी मागची बातमी. पहिला मुद्दा, हे कधी, कुठे आणि का घडलं? डीडी न्यूज म्हणजेच भारत सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी या संदर्भात सांगते की हा व्हिडिओ 30 ऑक्टोबर 2018चा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज कुवेतमध्ये गेल्या होत्या तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. कुवेतमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हे गाणं गायलं गेलं. मुळात जे गाणं व्यासपीठावर गायलं गेलं ते हेच गाणं होतं की काही वेगळं होतं ते जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी दुसरा मुद्दा, हा व्हिडिओ खरा आहे का? तर हो, हा व्हिडिओ अर्थातच खरा आहे, पण त्याचा ऑडिओ खोटा आहे. म्हणजे यामागचा जो आवाज आहे तो खोटा आहे, संपूर्णपणे खोटा आहे. हा मूळ व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मुळात या गायकानं गायलंय ते गाणं कोणतं आहे. वैष्णव जन तो दीने कहिए जे पीड़ पड़ाई जानी रे. शेख मुबारक अल रशीद यानं गांधीजींचं स्मरण करत वैष्णव जन गायलं आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काहींनी त्याला राम मंदिराशी जोडलं. भारतातलं राजकारण प्रत्येक गोष्ट राजकीय मुद्द्यावर येऊन थांबते आणि राजकीय पोळी भाजली जाते. तिसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ मागचं राजकीय सत्य काय? राम मंदिराचा मुद्दा हा मुळात भारतीय राजकारणातला अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. निवडणूक जवळ आली की हा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाला आठवतो आणि त्यामुळे साहजिकच या व्हिडिओच्या माध्यमातून कसं फक्त भारतीय जनतेलाच नाही तर मुस्लिम कुवेतमध्ये राहणाऱ्या एका शेखलाही भारतात रामाचं मंदिर व्हावं असं वाटतं असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. असहिष्णुता ही आपल्या देशात वाढीला लागली आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि त्यामुळे डोळेच नाही तर आता कानही येत्या काळामध्ये तुम्हाला उघडे ठेवावे लागणार आहेत. आणि त्यासाठीच साम टीव्हीचा हा प्रयत्न बातमी मागची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि बातमीचा 7/12 मांडण्याचा. आज इथेच. बघत रहा साम टीव्ही.